जो टीम जिंकेल त्या टीमला 4131 मध्ये पूर्ण ग्राउंड मध्ये इनोवा मध्ये फिरवण्यात येईल. 4131 ट्रू हिल वाल्यांना तुम्हाला जिंकायचंय आणि सगळ्यांनी तर फायनल की टक्कर, फायनलचा रोमहर्षक सामना, फायनलचा या ठिकाणी थरार आपल्याला पाहायला मिळणार आहे. डॉक्टरांचा कुंभमेळा जो आजच्या दिवसामध्ये या ठिकाणी भरला होता. डॉक्टरांचा कुंभमेळा, डॉक्टरांच्या कुंभमेळ्यात कोणी हरवलं नाही ते महत्वाचं. आणि या ठिकाणी नक्कीच सर्व रसिक प्रेक्षकांसाठी देखील आज मेजवानी होती क्रिकेटची आणि ती मेजवानी मात्र आता शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन थांबणार आहे. फायनलचा ड्रामा नक्कीच रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला ऐरावत संघ तर दुसऱ्या बाजूला ट्रू हिल संघ पाहायला मिळतोय. कोण संघ या ठिकाणी बाजी मारेल आणि कुठच्या संघाचा या ठिकाणी गाशा गुंडाळला जाईल, कुठच्या संघाला मात्र दुसरं बक्षीस मिळेल, कुठच्या संघाला पहिलं बक्षीस मिळेल, हे सर्व या सामन्यामध्ये सर्व उत्तर दडलेली असतील. गाडी फिरणार आहे सगळ्यांना. ते का जसे क्रिकेट मॅच गाडी फिरतात ते फिरणार आहे. ऋतुराज आणि प्रशांतची जोडी आरपी मैदानाच्या आतमध्ये बॉल प्रोव्हाइड करायचा. कृपया 2 मिनिटं. जर ज्या बॅट्समनने 6 मारला आणि 4131 या गाडीला जर लागला तर त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आणि काच फुटला तर 5001. सामन्याला थोड्याच वेळात सुरुवात होते. ऑफिशियल सज्ज होतील. फायनलचा थरार रंगताना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. संध्याकाळचं सत्र आहे आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये ऊर्जा निर्माण करणारा सामना म्हणजे फायनलचा मेगा फायनल या ठिकाणी रंगताना पाहायला मिळेल. नक्कीच बॉल प्रोव्हाइड करायचा विनंती असेल. ऑफिशियल्स नक्कीच रेडी आहेत. ऑफिशियलच्या हातामध्ये बॉल आणि तो मात्र सुपूर्त होईल तो म्हणजे एक बॉल सर तुमच्याकडेच ठेवा. आकाश थोडासा आवाज वाढवला तरी चालेल. हॅलो हॅलो ठीक. हॅलो हॅलो धन्यवाद. पहिला चेंडू, चांगला चेंडू, अप्रतिम सुरुवात या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. सुयोगला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होताना ऋतुराजच्या विरोधामध्ये सुयोगचा हल्ला चढवला जातोय. पहिल्या चेंडूवरती डॉट चेंडू. दुसरा चेंडू मार्गात असताना कट फॉर शॉट खेळायचा होता. स्वतःला जागा बनवली पण जागा मात्र अपुरी ठरली. सलग दुसरा डॉट चेंडू. प्रेशर बिल्डअप होता. आपण पाहतोय फलंदाज ऋतुराज मात्र या ठिकाणी थोडस स्ट्रगल करत असताना तिसरा चेंडू मार्गस्थ. आता मात्र बॅटची कडा, फलंदाज बाद. म्हटलं होतं होत्याचं नव्हतं व्हायला वेळ लागणार नाही. ऋतुराज इज बॅक टू दी डग आउट. यस टीचे. फलंदाजी करत असताना
हाफ चेंडू फक्त हवेमध्ये उडवलाय, काही जास्त करू शकले नाहीयेत. फलंदाज झालाय बाद. चौथा चेंडू वरती दुसरा विकेट. वन मोर विकेट डाऊन. तू चल मैं आया ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज झालाय बाद. निलेश इज बॅक टू द डगआउट. मॅच तर रंगात आली आहे, पण रंगाचा मात्र या ठिकाणी ऐरावत संघासाठी बेरंग होत असताना पाहायला मिळतोय. कारण फायनल मध्ये चिठ्ठीमध्ये पोहोचले होते, पण या ठिकाणी मेहनत करून ट्रू हिल संघ काय गोलंदाजी केली जाते. अप्रतिम लाजवाब गोलंदाजी. फायनलच्या मेगा फायनल मध्ये एकही धाव न देता गोलंदाजी करण्याचा विक्रम मात्र या ठिकाणी केला जातोय का. अरे मेडन विकेट ओव्हर. टाळ्या झाल्या पाहिजेत गोलंदाजीसाठी. तब्बल 2 विकेट या ठिकाणी घेतल्यात आणि एकही धाव मात्र खर्च केली नाहीये. आपल्या संघासाठी मात्र पूर्णपणे 101 रुपये बालाजी मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं पारितोषिक नक्कीच सुयोग साठी या ठिकाणी जाहीर केलं जात आहे. क्या बात है सर, क्या बात है सर. मिडन विकेट संजय भास्करला पाहतोय. नक्कीच नवीन पिक्चर मात्र ट्रेंडिंग मध्ये लकी भास्कर, पण या ठिकाणी संजयला मात्र देखील आपल्या संघासाठी लकी ठरावं लागेल. आता मात्र अप्रतिम चेंडू. 7वा चेंडू या ठिकाणी डॉट होत असताना पाहायला मिळतोय. सलग एकही धाव खर्च केली नाहीये. फायनलचा तरार, फायनलचा प्रेशर नक्कीच काय असतो याचं पुरेपूर उदाहरण या मॅच मध्ये पाहायला मिळतंय. म्हणतात ना, बेहतर से बेहतर की तलाश कर, मिल जाए नदी तो समंदर की तलाश कर, टूट जाता है शीशा पत्थर की चोट से, टूट जाए पत्थर ऐसे शीशे की तलाश कर. आणि या ठिकाणी मात्र एक धाव एकवटत असताना संघाचा श्री गणेशा होतोय आणि 8व्या चेंडूवर ही पहिली धाव एकवटली जाते. व्हॉट अ मॅच. काय मॅच रंगताना पाहायला मिळते. पूर्णपणे प्युअर डॉमिनन्स या ठिकाणी पाहायला मिळतोय. अजून एक अप्रतिम चेंडू. चांगली लाईन अँड लेंथ या ठिकाणी पाहायला मिळते. लाजवाब गोलंदाजी. लाजवाब लाजवाब पोरी हो, याच्या मग तकट नका लागू. यो चिकट्या फटका चांगला आहे. झेलची संधी आहे, कॅच घ्यायची संधी होती, संधी गमावली आहे. ट्राय तर फुल केला होता. या ठिकाणी ट्रायचे 100 पैकी 100 मार्क मिळतील, पण मात्र दोन धावा एकवटण्यामध्ये यश संपादित झालाय. हा फटका लाजवाब आहे. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. दूरवरून क्षेत्ररक्षक येतील, उचलतील, फेकतील, तोपर्यंत 2 धाव्याचा प्रयत्न केला जाईल. यस 2 धावा एकवटला जात आहेत. 2-2 धावेनी मात्र धावफलक पुढे सरसावलं जात आहे. 5 धावा धावफलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. चांगली गोलंदाजी संजय भास्करला पाहतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू, अचूक टप्पा, भेदक मारा. षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालाय. दुसऱ्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त आणि फक्त सिंगल डिजिट मध्ये 5 धावा. यस डीजे हेल्थ
गोलंदाजी ट्रॅक पर आदित्यला पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी त्या ठिकाणी खेळत असताना कॅच सुटली आहे. आकाश नक्कीच काहीतरी असेल याच्यासाठी. खोपडी तोड साले. हा फटका चांगला आहे. एकच धाव पण त्या ठिकाणी मिळेल आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे सरसावेल. ते म्हणजे 7 या आकड्यावरती. 7 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. फारच हळू सुरुवात या ठिकाणी. विस्फोटक जी सुरुवात पाहिजे होती ती मात्र मिळालेली नाहीये. आदित्य गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज होत असताना फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, दूरवरून येतील. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा एकवटण्यामध्ये यश संपादित केलं जाईल. थ्रो थोडासा चांगला असता तर कुठेतरी दुविधा मनस्थितीमध्ये मात्र माघारी परतावं लागलं असतं. पंचांना देखील त्या ठिकाणी काम दिलं गेलं असतं. पण नेव्हरदिलेस 2 धावा या ठिकाणी एकवटल्या जात आहेत. 9 धावा धावफलकावरती नोंदवल्या जात आहेत. पुढील चेंडू मार्गस्थ असताना आदित्य तयार. कट केलाय. क्षेत्ररक्षक मात्र कोणी नाहीये. पाटील धावत येतील, उचलतील, फेकतील. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी बाउंड्री लाईनवर. डीप कव्हर्स वरून बॅकवर्ड पॉइंटला पळत येऊन चेंडूला अडवलाय आणि आपल्या संघासाठी महत्वपूर्ण 2 धावा वाचवल्यात. चांगली फिल्डिंग जिद्दोजहद चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक धावेसाठी एक धाव या ठिकाणी मोती समान आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आता मात्र एका दिशेसाठी टोलवलेला चेंडू. एका धावेसाठी एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने धावफलक जाऊन पुढे सरसावेल. ते म्हणजे 12 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 या ठिकाणी समाप्त होईल. 4थं षटक, शेवटचं षटक. किती धावा या ठिकाणी शेवटच्या षटकामध्ये एकवटला जातील नक्कीच याचा प्रयत्न करावा लागेल. जास्तीत जास्त धावा एकवटण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू होता. बॅटची कडा घेतली. 2 धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी नक्कीच केला जाईल. 2 धावा त्या ठिकाणी एकवटला जातील. एकच धाव होती पण त्या ठिकाणी नक्कीच 2 धावा एकवटला जात आहेत. चांगला चेंडू त्या ठिकाणी. लोअर फुलटॉस म्हणायला हरकत नाही. गॅप शॉट जर सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळालं असतं तर काहीतरी निर्णय वेगळा पाहायला मिळाला असता. शेवटचं षटक आहे. उर्वरित 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 5 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा, मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न केला जातो आहे. गोलंदाज तयार. फुलटॉस चेंडू. नोचा इशारा आलाय. फ्री हिट असेल. आताचे 2 धावा प्लस फ्री हिट. मॅच खुली झाली आहे. 16 धावा धावफलकावरती. चांगला चेंडू, चांगली लाईन अँड लेंथ. अप्रतिम चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. फ्री हिटचा चेंडू, डॉट चेंडू. नोचा इशारा. परत एकदा फ्री हिट. परत एकदा फ्री हिट. लाईन अँड लेंथ भरकटली जाते. मॅच मध्ये अजूनही जान बाकी आहे. शेवटच्या श्वासेपर्यंत लढत करत असताना ऐरावत संघ पाहायला मिळतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट खेळून काढलाय. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? थ्रो चांगला आहे. एकच धावेमध्ये समाधान मानावं लागतं. धावफलकाचा जर विचार करतोय 18 धावा धावफलकावरती.
हलकरीत चेंडू खेळून काढलाय, शफल झाले, एकच धावेचा प्रयत्न, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, उचलतील फेकतील तोपर्यंत या ठिकाणी 2 धावा एकवटल्या जातील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट, 2-2 धावेचा प्रयत्न, 20 धावा धावफलकावरती, उर्वरित 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आला तर ट्रिकी टोटल पर्यंत नक्कीच पोहोचला जाईल. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 मोर डिलिव्हरीज टू गो. वाईटचा इशारा आलाय, अजून एक धाव, शुभ आकडा 21 पर्यंत तर धावसंख्या पोहोचली आहे. विचार करावा लागेल कारण पहिल्या षटकामध्ये कुठेतरी एकही धाव नव्हती, तदनंतर या धावा बनवल्या गेल्यात 18 चेंडू मध्ये. कट केला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, गॅप शॉट सिलेक्शन, पाटील येतील, उचलतील फेकतील तोपर्यंत 2 धावा एकवटल्या जातील का? फलंदाज बाद, पंचांची बोट वरती गेलाय आणि त्याच दिशेमध्ये फलंदाजाला माघारी परतावं लागतंय. यस डीजे काय घडतंय आणि काय बिघडतंय नक्कीच या सामन्यामध्ये पाहायला मजा येईल. फायनलचा थरार लो स्कोरिंग थ्रिलर या मॅच मध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मजा येईल. वळूया दुसऱ्या सत्रामध्ये, तत्पूर्वी ऐकूया एक सुमधुर संगीत. एक महत्वाची सूचना आहे. ट्रू हिल वाल्यांचे जे ओनर आहेत सोमनाथ पाटील यांनी अनाउन्समेंट केली आहे, जे ट्रू हिल मधनं जे चौकार मारतील त्यांना 501 रुपये आणि जे षटकार मारतील त्यांना 1000 रुपयाचं बक्षीस जाहीर करण्यात येणार आहे. तर मित्रांनो, सोमनाथ पाटील देगा, मैं नहीं देने वाला. सोमनाथ का अबे उनका फोन आया था उनका. जो चौकार मारेगा उनको 501, जो षटकार मारेगा उनको 1001. ए ठीक आहे, अरे तू ओपन प्लेयर आहे, तू कुठे झाला तिथे कीपिंग करायला? भोये सरांना घ्या, भोये सरांना. हा बंगाळे सर, सॉरी बंगाळे सर.
सामन्याला सुरुवात होते. चांगली लढत या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला ऐरावत संघ तर दुसऱ्या बाजूला ट्रू हिल संघ. ऐरावत संघाने आपली फलंदाजी या ठिकाणी 25 धावेवर थांबवली आहे आणि टार्गेट आहे 25 धावेंचं 24 चेंडू मध्ये. आणि इथे ट्रू हिल संघाला मात्र त्या ठिकाणी फलंदाजीसाठी दुसऱ्या सत्रामध्ये 25 धावा करायच्या 24 चेंडू मध्ये. पहिलं षटक निर्णायक षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं विस्फोटक फलंदाजीने सुरुवात केली तर सामन्याचं चित्र काहीतरी वेगळं असं. लेट्स प्ले. पहिला चेंडू डॉक्टर सुमित. खोलवा टप्प्याचा चेंडू अलॉंग दी कार्पेट चेंडू खेळून काढला. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. यस, अशी मेहनत पाहिजे, अशी फिल्डिंग, एक्स्ट्रा एफर्ट्स तुम्हाला आता दाखवावे लागतील जर मैदानाच्या आतमध्ये शेवटचा चेंडू पर्यंत सामन्याला न्यायचं तर मात्र एक्स्ट्रा एफर्ट्स तुम्हाला या ठिकाणी दाखवावे लागतील. एक चेंडू एक धाव या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळतं. समोर डॉट चेंडू. म्हणतात ना, मेरी हार का अंधेरा अभी हुआ नहीं, मेरे जीत का सवेरा मैं जरूर लाऊंगा. ए मंजिल तू फिकर कर मत मेरे राह की, तेरे सामने आऊंगा और तुझे हासिल करके जाऊंगा. अशी परिस्थिती, अशी मैदानाच्या आतमध्ये खेळी तुम्हाला साकार करावी लागेल आणि ती जिद्दोजहद, ती मेहनत, ती चिकाटी, ते धाडस मात्र गोलंदाजी मध्ये सुमितला दाखवावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत असताना पुन्हा एकदा फलंदाजाच्या विरोधामध्ये फुलटा चेंडू होता. मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढलाय. लॉंग रेस असेल, चेंडू मात्र अडवला जाईल. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. तत्पूर्वी त्याच्यापेक्षा चांगल्या टाळ्या झाल्या पाहिजेत फिल्डिंगसाठी, कारण फारच सुंदर फिल्डिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आहे. रिव्ह्यू नाही आहे मित्रांनो, याची नोंद घ्यायची. अंपायर डिसिजन शेवटचा डिसिजन असेल, पक्षभेद केला जाणार नाही. एक एक धावेसाठी मेहनत चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. एक एक धावेसाठी लढत चालू आहे. फटका क्षेत्ररक्षक आहे तर डॉट चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी डॉक्टर सुमितला पाहतोय. अप्रतिम गोलंदाजी करत असताना गोलंदाजी ट्रॅकवर लेफ्ट हँड गोलंदाज आपण पाहतोय. धावफलकाचा जर विचार करतो तर धावफलकावरती धावांची नोंद झाली आहे फक्त आणि फक्त 2 धावा आणि 4 चेंडूंचा खेळ या ठिकाणी समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल, त्यामधला हा सेकंड लास्ट डिलिव्हरी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. स्वैर चेंडू अवांतर रूपात नक्कीच भर पडेल. यस, पंजांचे हात खुले होतात आणि वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धावसंख्येत 1 भर टिचून गोलंदाजी करावी लागेल. बँक मध्ये तुमच्या धावा जास्त नाहीये, तुम्ही अशा प्रकारे खर्च करून चालणार नाहीये. एक एक धावेचं महत्व तुम्ही देखील जाणता आणि समोरच्या फलंदाजाला देखील तुम्हाला ते जाणून द्यायचं की एका एका धावेसाठी तुम्हाला मेहनत करायची आहे. चांगला चेंडू, चांगली लाईन आणि लेंथ कट करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न असफल ठरलाय. 5 चेंडू मध्ये 3 धावाच या ठिकाणी दिल्यात. आपण जर विचार केला
मागच्या सत्रामध्ये पहिल्या षटकाचं तर 2 गडी गमावले होते आणि एकही धाव आली नव्हती. त्याच पावलावर पाऊल ठेवून तशाच प्रकारची गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुमितच्या माध्यमातून केला जातोय. अवघ्या फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्या जातात मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. खुलव्या टप्प्याचा चेंडू क्षेत्ररक्षक आहेत ऋतुराजला पाहतोय बाउंड्री लाईनवर. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त होईल. पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या होईल ती म्हणजे 4 धावा. एकही गडी गमावलेला नाहीये. ही चांगली बाद असेल ती म्हणजे ट्रू हिल संघासाठी. आणि दुसऱ्या षटकाची जबाबदारी कर्णधार कोणाच्या खांद्यावरती देतील हे पाहणं देखील तितकंच उत्सुकतेचं असेल. व्हाईटचा इशारा होता. बॅट लावली असती तर चौकार देखील मिळाला असता पण रिक्स फॅक्टर कमी घेतलं जात आहे. बॉलरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल ते म्हणजे 6 या आकड्यावरती. अशा प्रकारची लूज डिलिव्हरी टाकून चालणार नाही. यार टिचून गोलंदाजी करावी लागेल. पुढे पिच करावा लागेल. चेंडू बॅट्समनला एफर्ट्स घ्यायला भाग पाडावं लागेल. ज्या प्रकारची फिल्डिंग लावली आहे त्या प्रकारची गोलंदाजी करणं तितकंच गरजेचं आहे. फिल्डर्स तुम्हाला साथ नक्कीच देतील पण तशा प्रकारची गोलंदाजी जर असेल तर मॅच मध्ये अजून मजा येईल. मॅच अजूनही बॅलन्स आहे. मॅच अजून संपलेली नाही आहे. मॅच मध्ये जान बाकी आहे. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. चांगला क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवर ऋतुराजला आपण पाहिलं. फार खराब चेंडू त्या ठिकाणी फेकण्यात आला होता. मी तर म्हणेन आपल्या संघासाठी तब्बल पूर्ण 3 धावा या ठिकाणी ऋतुराजने वाचवल्यात. इथे कुठेतरी चौकार जर पाहायला मिळाला असतं तर समीकरण काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं. एकच धाव त्या ठिकाणी घेतली जाते. 7 धावा धावफलकावरती. बॅक टू द बॉल. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल मिसफिल्डिंग बॉलरच्या माध्यमातून. परत एकदा एकच धाव. फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता. बॅटची बॉटम एज लागली आणि एकच धावेने धावफलक जाऊन पुढे सरसावेल ते म्हणजे 8 या आकड्यावरती. चांगला चेंडू. चांगला चेंडू. मॅच मध्ये देखील इथे मात्र तुफान येतोय. उर्वरित अजून 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक असेल. फुलटॉस चेंडू आहे. क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा तर कंपल्सरी पळावे लागतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. यस 2 धावा एकवटण्यामध्ये यस संपादित झालाय. डबल डिजिट्स मध्ये धावांची नोंद झाली ती म्हणजे 10. आता गरज आहे ती म्हणजे 15 धावांची. तेरा चेंडू 15 धावा. चांगला चेंडू. चांगला चेंडू. चांगली लाईन अँड लेंथ. हे टप्पे जर अगोदर टाकले असते तर ज्या धावा येणार होत्या त्या देखील कदाचित येण्यामध्ये समोरच्या संघाला एफर्ट्स घ्यावे लागले असते.
पर देर आहे दुरुस्त आहे क्या हे येणारी वेळच सांगेल. 12 चेंडू 15 धावांची गरज. लो स्कोरिंग थ्रिलर नक्कीच मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. बॉलर प्रशांत मात्र गोलंदाजी ट्रॅकवर नक्कीच सज्ज होत असताना पाहायला मिळेल. एका बाजूला प्रशांत तर दुसऱ्या बाजूला फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सुयोग. डबल एस फॅक्टर सुयोग आणि संजयची जोडी. संजय भास्कर लकी भास्कर ठरेल का नक्कीच हे पाहणं तितकंच गरजेचं असेल. बॉल चांगली आहे. झेलची संधी आहे. झेल ड्रॉप केलाय. झेल ड्रॉप केलाय की मॅच ड्रॉप केली आहे. डॉट चेंडू होता त्या ठिकाणी 2 धावा एकवटला जात आहेत. फारच गचाळ असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतं. मॅच मध्ये इंटरेस्टिंग फॅक्टर ठरू शकले असते. गेम चेंजिंग मुवमेंट पाहायला मिळाला असता पण झेल मात्र त्या ठिकाणी ड्रॉप होत असताना पाहायला मिळतोय. चान्सेस येतील बनवावे लागतील. खोलवर टप्प्याचा चेंडू एकच धाव असेल त्या ठिकाणी मेहनत केली जाते एका धावेसाठी. 1 धाव नक्कीच मिळेल. एका धावेने देखील धावफलक पुढे सरसवेल ते म्हणजे 13 या आकड्यावरती. तेरा धावा धावफलकावरती. 10 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. एखाद 2 डॉट चेंडू मॅच मध्ये अजूनही जान फुगण्याचं काम केलं जाईल. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर प्रशांत तयार. प्रशांत टू संजय. फटका लाजवाब आहे. प्रशांतच्या गोलंदाजीवर चढवलेला हा संजयचा हल्ला. यस डी जे. तर ती कॅच घेतली असती तर मॅच मध्ये काहीतरी टर्निंग पॉइंट ठरू शकला असता. आता मात्र 19 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 9 चेंडू 6 धावांची गरज. 9 चेंडू 6 धावा. अजून एक फटका त्याच दिशेमध्ये क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर आहे. चेंडू जातोय सीमा रेषा लगत. धावा मिळतोय तब्बल 4 4 आणि 4. याच ओव्हर मध्ये विनिंग स्ट्रोक येईल का याची आता मात्र उत्सुकता लागली आहे. स्कोर सार लेवल. ट्रू हिल संघ धावण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये रेडी झालाय. शेवटचा चेंडू. मॅच विनिंग शॉट खेळण्याची जबाबदारी. खेळायची देखील गरज नाहीये. सामना जिंकलाय तो म्हणजे ट्रू हिल संघ. उन्हें था ये गुमान की हमारे